आता दिल्लीमध्ये यावं लागतं. थोडंसं काही कायदेशीर सल्ला मसलतीसाठी इथे नक्कीच मी आलेलो आहे. नाही, नाना पटोले येऊन गेल्यानंतर तुमचा दौरा असल्यामुळे जरा राजकीय चर्चेला सुरुवात झाली. आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत, जागा वाटप आहे, त्याच्यामुळे राजकीय चर्चांच्या अफवा या बाहेर येणारच. पण या दोन दिल्ली भेटींचा आणि माझ्या येण्याचा तसा काही मला संबंध दिसत नाही. अर्थात तिथे दिल्लीमध्ये आल्यावरती महाविकास आघाडीतल्या सहकाऱ्यांची गाठीभेटी होत असतात. पण केंद्रीय नेतृत्वाने कान टोचल्याची सर बातमी आलेली आहे. ज्यावेळेला नाना पटोले खरगेंना भेटले त्यावेळेला मला मंत्रिपद असं आहे की त्यांच्या पक्षात त्यांच्या हायकमांडच्या दरबारात काय झालं आहे त्याच्याविषयी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यानं कॉमेंट्स करणं हे योग्य नाही. पण तुमच्या पक्षाबद्दल होतं हे सांगितलं गेलं की शिवसेनावरती जास्त बोलू नये, चीफ मिनिस्टरच्या पोस्टला घेऊन बोलू नये. उद्धव ठाकरे भलेही चीफ मिनिस्टरच्या पोस्टला घेऊन सांगितलं असेल, पण नाना पटोले किंवा दुसरे काँग्रेस नेत्यांनी ह्याच्यावर बोलू. तसं जर त्यांनी काँग्रेस पक्षाला सूचना दिल्या असतील महाराष्ट्रातल्या, तर मी त्या सूचनेचं स्वागत करतो. पण आम्ही या संदर्भात कोणाशी चर्चा केली नाही. राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही प्रयत्न केले, अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकले स्वतःचे औरंगजेबाप्रमाणे, तरी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक विजयी होणार नाही. विजयी होण्याचा मार्ग दिवसेंदिवस अधिक प्रशस्त आणि सरळ होतोय तो महाविकास आघाडीचाच. महाराष्ट्राच्या जनतेचं मनामध्ये काय आहे हे जर दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना कळत नसेल आणि ते त्यांच्या राज्यातील नेत्यांवरती अजूनही गॅम्बल करत असतील, तर निकालानंतर त्यांना कळेल ही महाराष्ट्राच्या सत्तेवर त्यांनी अत्यंत बोगस आणि तकलादू माणसं बसवली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून त्यांच्या हातात या राज्याची सत्ता दिली, पण ते सत्ता चालवायला आणि राज्याचा विकास करायला ते अजिबात लायक नव्हते. हा अमित शहासारख्या लोकांचा हट्ट होता, जो हट्ट औरंगजेबाचा होता की महाराष्ट्र काबीज करण्याचा, महाराष्ट्र लुटण्याचा. त्याच प्रकारचा हट्ट अमित शहा घेऊन महाराष्ट्रावर सतत हल्ले करतायत. पण महाराष्ट्राची जनता, मराठी जनता या त्यांच्या हल्ल्याला चोख उत्तर दिली. राज्यात भाई, दादा, भाऊ आणि यांच्यानंतर आता अनेक भाई आलेले आहेत, ते म्हणजे अमित शहा. जागा वाटपाची सर्कस चालू आहे असं वाटतं. ते गांडाबाई आहेत. महाराष्ट्राला दादाभाईंची गरज नाही, बरं का. आणि गुजरातमधून आलेल्या गांडाभाईंची तर अजिबात गरज नाही. तुमच्या हातात सत्ता आहे, पैसा आहे, केंद्रीय यंत्रणा आहे, म्हणून तुम्ही भाई. ही सगळी आयुध गळून पडल्यावरती मग भाईगिरी करा आमच्याशी. पोलीस यंत्रणा, ईडी, CBI हे तुमच्या हातामध्ये आहे. आज त्याचा तुम्ही गैरवापर करताय विरोधकांना जेरबंद करण्यासाठी. तरीही महाराष्ट्रानं तुमचा पराभव केला, एक लक्षात घ्या. तरी महाराष्ट्रानं तुम्हाला उडवून लावलं. हे सगळं एक दिवस बाजूला ठेवा आणि या ना समोर. जसं खाकी वर्दीतला पोलीस, त्यांना जंजीर सिनेमा बघायला सांगा अमित शहाना. जंजीर, बरं का. ही वर्दीची मस्ती आणि केंद्रीय यंत्रणेची मस्ती आहे ना, ही आहे म्हणून तुमची मस्ती. अशा खूप मस्ती आहे. महाराष्ट्र एक असं राज्य आहे तो सगळ्यांचा माज उतरवून देतो. आमचा धंदा येतो. महाराष्ट्राचे दोन पिढीदार धंदे आहेत. एक देशाचं संरक्षण करणं आणि माजोरड्यांचा माज उतरवून देणं. ही महाराष्ट्राची फार मोठी खासियत आहे. आणि त्यांना जर ते उतरवून घ्यायचं असेल तर त्यांनी जरूर यावं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय की धर्मवीर 3 येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहिणार आहे आणि तो सत्य घटनेवर आधारित असेल तो सर्वांना आवडेल. नक्कीच त्यांनी धर्मवीरांची व्याप्ती काय होती आम्हाला माहीत आहे, फडणवीसांना माहीत नाही आणि एकनाथ शिंदेनाही माहीत नाही. आनंद दिघे काय होते आम्हाला माहिती, जिल्हा प्रमुख होते ठाण्याचे. ते त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे या महाराष्ट्रात पसरलेले लाखो लोक आहेत, समर्थक आहेत कोट्यवधी, ते एकनाथ शिंदेला मानत नाहीत. त्याच्यामुळे मग एक नवीन प्रतीक निर्माण करायचं अशा सिनेमाच्या माध्यमातून आनंद दिघे एक निष्ठावंत शिवसेनेचे आमचे जिल्हा प्रमुख होते, पदाधिकारी होते, सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सतत पुढे जायचे. दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि शिंद्यांपेक्षा राजन विचारे आमचे जे होते आणि अनेक असे काही लोक होते ते दिघे साहेबांच्या फार जवळ होते. तेव्हा धर्मवीरावरती काल्पनिक कथा रचून पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा धर्मवीरांसारखी जर तुम्ही शिवसेनेच्या प्रती निष्ठा बाळगली असती तर तुम्हाला असे सिनेमे काढून स्वतःचा डंका पिटवण्याची वेळ आली नसती. दिघ्यांना आम्ही जास्त ओळखायचो, आनंद दिघे जे होते आमचे त्यांना आम्ही जास्त ओळखायचो. हे आम्हाला माहीत आहेत काय ते, हे काय धर्मवीरांचा एका सिनेमात त्यांचा मृत्यू दाखवलेला आहे. आता धर्मवीर 2 काढतायत, धर्मवीर 3 काढतायत, धर्मवीर 4 काढतायत. ते का अमर अकबर अँथनी सिनेमा काढतायत का, की गोलमाल 1, गोलमाल 2, गोलमाल 3? खरं म्हणजे गोलमाल 1, गोलमाल 2, गोलमाल 3 असा सिनेमा ह्यांच्यावर काढला पाहिजे. मी स्वतः आम्ही काढतोय ना आता. फडणवीस जे काढतायत काय धर्मवीर 3, त्यांना काय धर्मवीर माहिती, त्यांना काय धर्मवीर माहिती. त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे. महाराष्ट्र लुटाला जे नवीन औरंगजेब आणि अफजल खान येत आहेत दिल्ली आणि गुजरातमधून, त्यांनी त्यांच्यावरती सिनेमा काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल. सर, देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे की मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह तोडता येते, मी ते तोडून दाखवणार. सध्या तुम्ही चक्रव्यूहात अडकलेला आहात. चक्रव्यूहामध्ये योद्धे अडकतात, बेईमान नाहीत. त्यांनी महाभारताचा इतिहास समजून घ्यावा आणि अभिमन्यूचा इतिहास बरं का, त्याचा कुटुंब, त्याचं कौशल्य हे वादातीत होतं. फडणवीसांनी स्वतःची अभिमन्यूशी तुलना करू नये. अभिमन्यू खरोखर योद्धा होता, प्रामाणिक होता, त्याला स्वतःचा एक विचार आणि भूमिका होती. असं काही तुम्हाला दिसतंय का फडणवीसांपाशी हातामध्ये खोटं रिव्हॉल्वर घेऊन पोस्टर लावले स्वतःचे सिंगम म्हणून ते अभिमन्यू होत नाहीत. काल कोरेगाव पार्कला अजून एक बलात्कार झाला. कोरेगाव पार्कमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. आता हे जे सिंगम आहेत सो कॉल्ड, ते त्यांचं एन्काउंटर करणार आहेत का? ते करणार आहेत का? नालासोपारामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याला बलात्कार केला, अटक केली त्याला. BJPचा पदाधिकारी श्रीवास्तव म्हणून. हे मिस्टर सिंगम जे आहेत, 2 सिंगममध्ये लढाई सुरू आहे, तू सिंगम का मी सिंगम, हे त्याला जाऊन त्याचं एन्काउंटर करणार आहेत का? राजकीय फायद्यासाठी जे किंवा कोणाला तरी वाचवण्यासाठी जे अशा प्रकारचे एन्काउंटर करतात त्यांनी स्वतःला योद्धा किंवा अभिमन्यू समजू नये. तो संपूर्ण महाभारताचा अपमान ठरेल. फडणवीस हे म्हणले की एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट जो आहे त्यांनी तो फेटाळला लास्ट लोकसभामध्ये. बरोबरच त्यांनी हे पण सांगितलं की अजित पवार जे होते ह्यांना बरोबर आणणं हे आम्ही पटवून दिलं आमच्या मतदारांच्या लीडर्सला, त्यांना ते आवडलं नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार ह्यांना जे मतदान झालेलं आहे असं ते म्हणतात, ते भारतीय जनता पक्षाचं मतदान आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 1% मतदान नाही, शिवसेनेचं तर नाहीच नाही. अजित पवार यांच्याकडे जर मतदान असतं स्वतःचं तर बारामतीत त्यांच्या पत्नी हारल्या नसत्या. तुम्ही जर आधीचे आकडे बघाल बारामतीतल्या मतदानाचे, भारतीय जनता पक्षाला झालेलं मतदान, तेवढंच मतदान सुनेत्रा पवारांना पडलं. म्हणजे अजित पवार
आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना झालेलं मतदान जे आहे भारतीय जनता पक्षाचं मतदान, स्वतःचं मतदान नाही. हे टोटल फेल आहे. अजित पवारांची गरज संपली म्हणून देवेंद्र फडणवीसांनी कबुली दिली की अजित पवारांनाच मतदान आम्हाला मिळालं नाही म्हणून. बघा, भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात तुम्ही काही सांगू शकत नाही. भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे वापरा आणि फेका. मग राजकारण असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, वापरा आणि फेका. आता जर 2024 नंतर आपल्याला दिसेल एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी, एक तर आम्ही त्यांचा पराभवच करणार आहोत सगळ्यांचा, पण एकनाथ शिंदे हे राज्याचे नेते नसतील आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपा कधीच काम करणार नाही 2024 नंतर. अजित पवारांचा ते खेळच संपलेला आहे. एकनाथ शिंदेंना आम्ही नेता का मानायचं, असा भारतीय जनता पक्षाच्या कोर कार्यकर्त्यामध्ये आणि नेत्यांमध्ये हा पडलेला प्रश्न आहे आणि तो सत्य आहे. देवेंद्र फडणवीस तोंडावरती किती दाखवत असतील चेहऱ्यावर, पण त्यांच्या मनातली खतखत काय ते आम्हाला माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी जो स्ट्राईक रेट सांगितला होता तो स्ट्राईक रेट नाकारून त्यांचं नेतृत्वच देवेंद्र फडणवीस एक प्रकारे अमान्य करतात. बघा, स्ट्राईक रेट हा शिंदे कोणत्या जे आहेत तुमचे मुख्यमंत्री, कोणता स्ट्राईक रेट, कुठली मतं आहेत. एक तर त्यांनी मोठ्या प्रमाणात मतं विकत घेतली. ठाण्यासारख्या किंवा कल्याणसारख्या, पालघरसारख्या ठिकाणी यंत्रणेचा वापर केला मोठ्या प्रमाणात. पैशानं मतं विकत घ्यायचं काही प्रमाणात केलं आणि भारतीय जनता पक्षाचं झालेलं मतदान, आता ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. आम्हाला माहिती आहे, आम्ही एकत्र निवडणुका लढलेलो आहोत. त्याच्यामुळे ठाण्यातलं मतदान जे आहे त्याच्यावरती, किंवा कल्याण डोंबिवलीचं मतदान जे आहे त्यांचं चिरंजीवानं झालं, हे भारतीय जनता पक्षाचं मतदान, त्यांचं स्वतःचं काही नाही. हे स्वतः एकदम त्यांचा आकडा कधीच लागू शकत नाही. इलेक्शन कमिशन महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे. दिवाळीनंतर निवडणुका होतील अशी एक चर्चा व्हायला पाहिजे. खरं म्हणजे हरियाणाबरोबर निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, पण आता ते करतायत, ते करू द्या, आम्ही स्वागत करू. एम.के. स्टॅलिन आज दिल्लीत आलेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना फंड्सला घेऊन वगैरे भेटणार आहे. तुम्ही पण त्यांची भेट घेणार आहे? नाही, मी कोणालाही भेटणार नाही. भेटलो तरी मी काय सांगणार नाही तुम्हाला. मोदींचे दौरे वाढलेत पण पावसामुळे त्यांना उद्घाटन करता येत नाही. कालचं मेट्रोचं उद्घाटन होतं पुण्याचं, ते नाही, त्या मेट्रोचं उद्घाटन आतापर्यंत 5 वेळा झालंय असं सुप्रियाताई सुळेंनी मगाशी मी सांगितलेलं ऐकलं. 5 बार एक मेट्रो का उद्घाटन मोदी जी पुन्हा में आकर करते. चुनाव निवडणुकीसाठी काही करू शकतात. हे निवडणूक जुमला आहे सर, चुनाव जुमला आहे. मेट्रो का उद्घाटन 5 वेळा करतात. किती वेळा येतात मेट्रोचं उद्घाटन करायला? काय जगात दुसरं कुठे मेट्रो नाही का? पुण्यातच मेट्रो आहे का? काय का भारतीय जनता पक्ष मेट्रो गाद्या टाकून झोपणार आहे यापुढे? बस हो गया, क्या है? काल सर डिफॉर्मेशन केस जो फाईल झाला, तुम्हाला बेल मिळाली, काय तुम्ही ओव्हरऑल सांगणार? त्याच्यामध्ये असं आहे की मी एक सिनेमा काढणार आहे. सगळे सिनेमा काढतात ना. बाई मी विकत घेतला न्याय, एक गाणं आहे ना, बाई मी विकत घेतला श्याम, तसं बाई मी विकत घेतला न्याय. या देशामध्ये न्याय विकत घ्यावा लागतो, न्याय मिळत नाही. ज्या पद्धतीनं न्याय व्यवस्थेचं संघीकरण झालेलं आहे, दबाव. हां, एक पोर्न स्टार भारतीय जनता पक्षाचा, बरं का, एक पोर्न स्टार आमच्यावरती आरोप करतो. आम्ही म्हणतो पोर्न स्टार आरोप करतो, त्याच्यावरती काय लक्ष द्यायचं? आमची काय बदनामी वगैरे होत नाही. खोटे आरोप सगळ्यांवर, याला तुरुंगात टाकीन, त्याला तुरुंगात टाकीन. एक पोर्न, म्हणजे भारतीय जनता पक्षाची लायकी बघा, एका पोर्न स्टारला पुढे करून त्यांनी आमच्यासारख्या सगळ्यांवरती आरोप केले. आम्ही दुर्लक्ष केलं. पण मीरा भाईंदरमधल्या एका प्रकरणात पुराव्यांसह आम्ही काही भूमिका मांडल्यावरती, बरं का, पोर्न स्टारच्या कुटुंबाचा काय झालं, बेअब्रू झाली. ठीक आहे, न्यायव्यवस्था तुमच्या हातामध्ये आहे, दबाव आहे, पण आम्ही वरच्या कोर्टात जाऊ. बरं, मी आरोपच केलेले नाही आहेत, मी आरोपच केलेले नाही आहे. आरोप कोणी केले? जिथे भ्रष्टाचार झालेला आहे त्या मीरा भाईंदर महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी पुराव्यासह तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या भागाचे आमदार जे आज भाजप बरोबर आहेत, प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून
पोलिसांना पत्र लिहून या कामात भ्रष्टाचार झाला शौचालयाचा चौकशी करा असा प्रताप सरनाईक आमदार आहे त्यांचा आरोप पुराव्यासह त्या विषयावरती राज्याच्या विधानसभेत चर्चा झाली, प्रश्न उभे केले. त्यात प्रताप सरनाईक इतर काही आमदार आहेत बरं का, आणि विधानसभेनं त्या चर्चेनंतर चौकशीचे आदेश दिले. यात संजय राऊत कुठे आहेत? पण तुम्हाला न्यायालयानं का या सगळ्यावरती मी म्हटलं अरे बाबा हे गंभीर गोष्ट आहे. इतक्या लोकांनी जर त्याच्यावरती आरोप केलेले आहेत तर याची चौकशी व्हायला पाहिजे. काही कोटीचा हा घोटाळा आहे असं दिसतोय आणि तो यासाठी व्हायला पाहिजे कारण हे पॉर्न स्टार इतरांवरती अशा प्रकारचे आरोप करतात. ह्यांच्यावरती जे आरोप आहे, यांच्या संस्था ट्रस्ट जे आहेत त्यांच्यावरती जे आरोप होतो ती चौकशी व्हायला पाहिजे. यांच्यावरती विक्रांत घोटाळ्याचा आरोप झाला या पॉर्न स्टारवर. INS विक्रांत बचावच्या नावाखाली कोट्यवधी रुपये गोळा केले. आम्ही चौकशी नेमली, ह्यांना अटकेच्या भीतीने पळून गेले बाप बेटे पॉर्न स्टारचे. मग ह्यांनी सरकार आल्यावरती चौकशी थांबवली. पण कोर्टानं तो जो अहवाल आहे चौकशी बंद करण्याचा तो नाकारला आणि परत चौकशी करायला सांगितलं. कोट्यवधी रुपये गोळा केले, त्याच्यावर बोला ना. त्याच्यावर तुम्ही का बोलत नाही? तुम्ही पैसे गोळा केलेत INS विक्रांतच्या नावाखाली या पॉर्न स्टारनं मुलूंच्या. राज्यपालाला देतो सांगितलं, राज्यपाल म्हणतो मला पैसे मिळाले नाहीत. द्या ना हिशोब, तुम्ही लोकांचे हिशोब मागतात ना. पॉर्न स्टारच्या पत्नीची जर बेआबरू झाली असेल तर तिने आपल्या पॉर्न स्टार पतीकडे याचा हिशोब मागायला पाहिजे. शिवसेना आमदार अपत्याच्या प्रकरणावरती देखील सर्वोच्च न्यायालयात वारंवार तारखा मिळतात, दररोज वाटतं सुनावणी होईल. आता 7 ते 10 तारखे मी जो मगाशी म्हणालो ना की ते लहान कोर्टापासून वरच्या कोर्टापर्यंत एक आता आम्हाला सगळ्यांना मिळून एक सिनेमा काढायचा आहे, बाई मी विकत घेतला न्याय. हे जे सरकार आहे राज्यातलं घटनाबाई, हे विकत दिलेलं सरकार आहे. ते सरकारची किंमत दिल्लीला दिली जाते. महाराष्ट्रातून ज्या दिल्लीला थैल्या जातात, दिल्ली गुजरातला, ती त्या सरकारची किंमत आहे. हे जर आमच्या न्याय व्यवस्थेला दिसत नसेल तर देशाच्या न्याय व्यवस्थेला टाळं लागलं पाहिजे असं मी. चला थँक्यू. सर हिंदी में जानना चाहेंगे आप बताइए क्या है? हो गया अभी झालं ना तुम हिंदी में defamation बोले बोले case है। बताइए चलो क्या है? डेफेमेशन केस सर का जो आपको बेल मिला, पूरा कल 1 दिन का जो आपका आपको कॉन्टेक्ट किया गया, कल बेल मिला, इस पे आप क्या करें? ठीक है, डिफॉर्मेशन किसके और क्यों मुझे पता नहीं कि मैंने क्या गुनाह किया है. बीजेपी का एक पॉर्न स्टार है, सबको मालूम है. पॉर्न स्टार की फैमिली का डिफॉर्मेशन हो, मानहानि. क्या है मानहानि? इस देश में अगर भ्रष्टाचार की कोई हमारे पास खबर आती है नेताओं के पास, हम उसके ऊपर बात करते हैं सभी नेता. ये क्या है? उनकी जांच होनी चाहिए. मीरा भाईंदर महानगर पालिका में ऐसा कुछ काम हुआ है शौचालय का, उसमें भ्रष्टाचार हुआ है, इरेगुलरिटी हुई है, ये मैंने नहीं कहा. उस महानगर पालिका के लीडर ऑफ अपोजिशन थे प्रवीण पाटिल, उसने विथ एविडेंस से सामने लाया. फिर वहाँ के जो MLA है प्रताप सरनाईक जो बीजेपी के साथ है, उनका रिकॉर्ड पे पत्र है, मुख्यमंत्री को लिखा हुआ या पुलिस कमिश्नर को लिखा हुआ पत्र है कि यहाँ कुछ गोलमाल है. महाराष्ट्र के विधानसभा में ये घोटाले के ऊपर पॉइंट ऑफ ऑर्डर हुए है, चर्चा हुई है, लक्ष्यवेधी हुई है और विधानसभा के तरफ से एक आदेश पारित हुआ कि ये घोटाले की जांच होनी चाहिए. उसमें संजय राउत कहाँ है? ये होने के बाद मैंने हम कुछ लोगों ने सवाल पूछा है कि भाई इतना बड़ा घोटाला है, करोड़ों का घोटाला दिखता है, उनकी जांच ठीक से क्यों नहीं हो रही? ये पोर्न स्टार है बीजेपी का ऑफिशियल, ये सभी के ऊपर इस प्रकार के आरोप करता है ना, हवा में बंदूकें चलाता है, तब उनकी मानहानि नहीं होती. लेकिन पोर्न स्टार की फैमिली आहत हो गई, पेन हो गया, न्यायालय का कहना है, इसलिए हमको दंडित किया गया, हमको भ्रष्टाचार के खिलाफ बोलने से रोका गया
हमको दंडित किया गया, लेकिन हम सच तो बोलने वाले लोग हैं। न्याय व्यवस्था के ऊपर जो दबाव है, वो दबाव के चलते जो एविडेंस सामने आया उसके ऊपर चर्चा नहीं की। न्याय ने जो ऑर्डर है उसमें भ्रष्टाचार के खिलाफ कुछ नहीं बोला है उसने। अब ऑर्डर पढ़िए, जो मैंने मुद्दे उठाए थे उसके ऊपर कोई जिक्र नहीं है, सच है झूठ है, आप देखिए ना। लेकिन मेरे आरोप से किसी व्यक्ति को पेन हो गया बस, तो हमें दंडित कर दिया। तो हमें ये लोग जो बीजेपी के लोग बाहर तमाशा करते हैं, हमारे खिलाफ बोलते हैं, हमें भी पेन होता है, हमारे फैमिली को पेन होता है, हमारे बच्चों को पेन होता है। तो न्याय मिलेगा हमें? नहीं, लेकिन न्याय अब खरीदा जाता है, दबाव से लिया जाता है। बोलिए। सर, अमित शाह ने कल कहा है कि आतंकवादियों को क्या हथियार छोड़कर आइए, हमारे साथ बैठिए, बातचीत। हाँ, जैसे बहुत भ्रष्टाचारियों को भी अपने पार्टी में लिया है, महाराष्ट्र हो, देश भर के भ्रष्टाचारियों का है ना, आप भ्रष्टाचार के साथ आइए। तो भ्रष्टाचार के साथ जो करोड़ों रुपए के घपले लेकर लोग उनके पार्टी में चले गए, उनके साथ बैठते हैं। मुझे आश्चर्य हुआ, जिस हसन मुशर्रफ को बीजेपी और ये बुलून का पॉर्न स्टार बीजेपी का जेल में डालने के लिए एक आंदोलन किया था, कोल्हापुर में जाकर, कागल में जाकर, आपको मालूम है ना, हसन मुशर्रफ कैबिनेट मंत्री अब, वो स्वागत के लिए अमित शाह जी के कोल्हापुर में था, पुणे में था। इतना बड़ा भ्रष्टाचारी का उसने बनाया था, हुआ बनाया था बीजेपी ने, हसन मुशर्रफ। और 2 दिन पहले अमित शाह जी देश के गृह मंत्री महाराष्ट्र में आए, तो सबसे आगे स्वागत के लिए ये हसन मुशर्रफ जी थे, कैबिनेट मिनिस्टर, जिसको ये पॉर्न स्टार बीजेपी का जेल में डालने के लिए बहुत बड़ा एक मूवमेंट चलाया था। आप ऐसे ही लोग हैं, आतंकवादी हो, भ्रष्टाचारी भी आतंकवादी है ना, आर्थिक आतंकवादी हम उसे कहते हैं। और ये आर्थिक आतंकवादी, ये शब्द मोदी जी का है, हमारा नहीं। तो सभी आतंकवादी को लेकर, चाहे आर्थिक हो चाहे बंदूक वाले हो, सबको लेकर अपनी पार्टी बढ़ाना चाहते हैं मोदी और शाह जी। ये देश का दुर्भाग्य है। चलिए, अभी हो गया ना।